हाय यूट्यूब फॅमिली. तर हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुम्ही जास्ती लोकांपर्यंत शेअर करा की हे एवढं BJP सरकार एवढं नालायक आणि नीच लुच्च सरकार आहे. अरे एवढे सुशिक्षित, एवढे शिक्षण घेतलेले मुलं, त्याची तुम्ही हमेशा असे कसे काय यायचे? नेटचे पेपर फुटते, UPSCचे पेपर फुटते, हर वर्षीच यायचं नाटक आहे, हर वर्षीच यायचं नाटक आहे. हां, म्हणजे ह्या याच्यातनी जास्त करून शेतकऱ्याची मुलं आहे, शेतकऱ्याचे मुलं आहे, काही म्हणजे रोजमजुरी करणारे आहे, त्याचे मुलं आहे. मग यायनं एवढाला खर्च करून पोटाले चिमुटा घेऊन बिचाऱ्यानं त्याच्या मुलासाठी एवढं शिक्षणासाठी पैसा लावला आणि ऐन वेळेवर हे नालायक सरकार, हे वालं BJPचं सरकार ऐन वेळेवर नेटचे पेपर फुटले म्हणून जाहीर करते, ऐन वेळेवर सांगते UPSCचा पेपर फुटला म्हणून जाहीर करते. हां, असल्या नालायक सरकारचा ह्या सर्व जनतेने निषेध करायला पाहिजे. आणि हे महाराष्ट्रातले आमदार, खासदार, मुख्यमंत्री, अरे फडणवीस साहेब, तुमच्या मुलीसाठी, तुमच्या मुलगी जर UPSCची परीक्षा देत असती त्या टायमाले, किंवा नेटची परीक्षा दिली असती तिनं, तिचा जर पेपर फुटला असतं, तुमच्या मनाला कसं वाटलं असतं? असा मंत्री आणि ह्या पंतप्रधान बनवून ठेवलेला आहे. या पंतप्रधान म्हणाले पण लाज येते मला. पंतप्रधान, हा महाराष्ट्राचा पंतप्रधान म्हणाले सुद्धा लाज येते. का तर याच्या पोटीपाटी लेकरू नाही आहे, याच्या पोटीपाटी लेकरू नाही आहे, हा काही बाप बनला नाही आहे. आज तो अभिजित दिपके एवढ्या दिवसापासून त्याच्या आईवडिलापासून दूर आहे. त्याच्या आईवडिलाचं मन काय म्हणत असन? जर त्याच्या मुलाला कमी जास्त झालं, पोलीसवाले येते, त्याला झापडा मारून जाते, पोलीसवाले येते, त्याला मारझोड करते. काय लावलं हे चिवत्यागिरी ह्या सरकारनं? अरे सर्वसाधारण सर्व जनतेला समजून राहिलं की हे सरकार काय आहे म्हणून. मी काही BJPची कोणती हे नाही आहे, कार्यकर्ता नाही आहे ना, काहीच नाही आहे, कोणत्याच पक्षाची मी कार्यकर्ता नाही आहे. मी फक्त एक सर्वसाधारण एक महिला आहे. पण हे जे काय चालू आहे ना, हे सर्व गोष्टी एखाद्या खेड्यातल्या वावरात जाणाऱ्या, शेतात जाणाऱ्या महिलेलासुद्धा माहिती आहे की BJP सरकार हे लुच्चे आहे. अरे ज्या पंतप्रधानाला स्वतःची बायको नाही सांभाळता आली, हा देश काय सांभाळून राहिला? ज्या पंतप्रधानाला स्वतःची बायकोच नाही सांभाळता आली, तर त्याच्या हाती देश द्यायला सांभाळाले. आणि याला काय एखाद्या आईवडिलाचं दुःख समजणार आहे की याच्या पोटीपाटी लेकरूच जन्माले नाही आलं, तर याला काय एखाद्या वडिलाचं प्रेम समजणार आहे, आणि काय याला एखाद्या मुलाचं म्हणजे बापाचं प्रेम समजणार आहे याले? की तिथं उपाशी तापाशी, अरे एकच तो अभिजित दिपकेच नाही, असे हजारो लाखोनं तिथं अभिजित दिपके तयार झालेले आहे आज. की आज यायले आर्मीवाले, SRP वाले सर्व तिथं फौज बोलवा लागून राहिली. का तर यायले एक अभिजित दिपकेसारखा असे लाखो अभिजित दिपके तयार झाले त्याच्यामुळं. अरे तुम्ही काही जरी कराल ना, तर हे आंदोलन मागं घेता कामा नये. आज माझी इच्छा आहे की त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. पण काय करणार, मी ठरले आता एकल महिला असल्याच्यानं, आणि माझंही रोजीरोटी माझ्याच भरोशावर आहे, माझ्या लेकराला शिकवणं हे ते. आज माझेही स्वप्न असन की माझ्या मुलाला शिकवलं पाहिजे, पुढं चालून येणं कोणती ना कोणती परीक्षा दिली पाहिजे म्हणून. अरे तुम्ही तर आजच आम्हाला तुमचं भविष्य, आमच्या लेकराचं भविष्य तुम्ही आमच्यासमोर दाखवून राहिले. किती काही ओरडलं, किती काही चिल्लावलं तरी हे सरकार नीच सरकार आहे म्हणून. अरे एका वेळेस इंग्रज पुरले असन त्या टाईमाले, की त्याला तरी मया दया आली असन. उपोषणाला बसले गांधीजी, जेव्हा उपोषणाला बसले ना, तेव्हा इंग्रज तरी त्याच्याजवळ आले होते की उपोषणावर जेव्हा गांधीजी बसले असन तेव्हा. असं मी वाचलेलं आहे आणि व्हिडिओ पण बघितलेले आहे. पण आज ह्या महाराष्ट्राच्या ह्या पंतप्रधानले आणि ह्या फडणवीसले, टरबुजाले, मी तर टरबुजा म्हणतो, तुम्हाला कोणाला काय करायचं आहे ना तर करून घ्या. का ह्या टरबुजाले, की ह्या महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या ह्या मुलांची दया नाही येत आहे. वोटिंग मागायच्या वेळेस तुम्हाला म्हणता, तुम्ही काय लोक म्हणते हे काय म्हणते वोटिंगच्या वेळेस, जे स्टुडंट असन, 18 वर्षाचे झालेले असन मुलं, त्याचे वोटिंग कार्ड बनवा. कशासाठी? तुम्हाला वोट देण्यासाठी त्याचे वोटिंग कार्ड बनवा. तुमच्या मताच्या पेट्या नाही कधी चोरीला गेल्या? ज्या वेळेस वोटिंग राहते त्यावेळेस टायमाला तुमच्या मतपेट्या नाही चोरीला गेल्या. पेपर फुटी बरे होऊन राहिली एवढ्या वर्षापासून. जनतेला काय दूध खुणं समजते का काय हे? मी तर म्हणतो सगळ्या खेड्यापाड्यातल्या सगळ्या एकल महिला राहू, कोणत्याही सर्व लोकांना ह्या BJP सरकारचा निषेध करायला पाहिजे.
1500 रुपये घेऊन राहिलं आणि ह्या बाया लाचार होऊन राहिल्या त्या 1500 रुपयाले लाचार व्हायले. अरे महागाई पहा, ह्या मुलांचं शिक्षण पहा. आज तुम्ही जे तुमच्या स्वतःच्या मुलाचे स्वप्न जे रंगून ठेवलेले आहे ना, हे सरकार समोर जाऊ देणार नाही आहे. थोडे डोळे उघडा, डोळ्यावरच्या पट्ट्या काढा. 1500 रुपयामध्ये तुमचं घर नाही चालणार आहे. 1500 रुपये घेऊन तुम्ही गप्प बसून राहिले. आणि जेवढे कोणी असन महाराष्ट्रातले, आता मी तर भरपूर लांब आहे आणि मी जाऊ पण नाही शकत तिथं, नाही तर माझी सांगतो की मनातून इच्छा आहे का तिथं जाण्याची. पण आज एक माझा मुलगा आहे, मी त्याला कोणाच्या भरोशावर सोडू. आणि मग आता मी जे काम करते तसा, तर कामावरून एवढ्या दिवसाच्या सुट्ट्या भेटत नाही. तर माझ्या एकल महिलेकडून अभिजित दिपकेसारख्या मुलाला एक माझा मुलगा म्हणून की त्याला खरंच माझा खूप पाठिंबा आहे. आणि ह्या लुच्छा सरकारले धडा शिकवायलाच पाहिजे. आणि तुम्ही सर्व लोक याचा जाहीर निषेध करा.